नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं सोमनाथ स्वाभिमान पर्व अटूट आस्था की गौरवगाथा या भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम उद्या सोमवार 11 मे रोजी सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान महाल इथल्या कल्याणेश्वर मंदिरात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नीता ठाकरे राहणार आहेत. विदर्भात जलसंधारणाचं काम करणाऱ्या पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सव प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानकात स्वयंचलित विक्री यंत्र बसवण्यात आलं आहे. हे यंत्र कालपासून कार्यान्वित करण्यात आलं. या सुविधेमुळे प्रवाशांना स्थानिक परिसरातच आवश्यक खाद्यपदार्थ आणि पेये सहज उपलब्ध होणार असून प्रवाशांनी या सुविधांचा वापर करावा आणि स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या देखील बुलढाणा, अकोला आणि अमरावती इथं वादळाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे. आज नागपुरात 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. शांघाय इथं पार पडलेल्या धनुर्विद्या विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यातील थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकर्व्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं आहे. IPLमध्ये चेन्नई इथं लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघादरम्यान झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचा 5 गड्यांनी विजय झाला, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रायपूर इथं सामना सुरू आहे. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबई संघाच्या 12व्या षटकात 4 गडी बाद 110 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.